वैभव नाईक, सतीश सावंत, संजय सारकर आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूप असते आणि निवडून आलेला खासदार कुठे भूमिगत झालेला आहे हा प्रश्न रत्नागिरीकर विचारतात, सिंधुदुर्गकर पण विचारतायत आणि मी जरी निवडून आलो नाही तरी माझा संपर्क या मतदारसंघामध्ये चालू आहे हे त्यांच्या डोळ्यामध्ये खूप असते म्हणून अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करतायत। नितेश राणेच्या कोणत्या आरोपाला आम्ही सिरियसली घेतच नाहीये। त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याची गुरमी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढी भिनलेली आहे त्याच्यातूनच अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात। बेडवलकरची जी हत्या ज्या पद्धतीने केली, त्याला किडनॅप करून नेलं, त्याला कोंडून ठेवलं, त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल घेऊन त्याला जाळून टाकलं, याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे गटाचे म्होरके आहेत, निलेश राणेंचे समर्थक आहेत, ते सिद्ध झालेले आहे। पोलिसांनी ते खणून काढले तिथे आणि प्रणय सावंत आणि नैना सावंत यांना ज्या पद्धतीने नितेश राणेच्या समर्थकांनी मारलं, त्यांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे सुद्धा आता रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यामुळे स्वतः गुंडांना पोचायचं, खतपाणी घालायचं आणि इतरांची हत्या करायचा आजपर्यंत हा नारायण राणेंचा जो प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवले आहे। हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे। जसजसे आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसतसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न 100% करणार आहे। त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नकोच आहे, त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करतील। मी ज्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला शेकडोनी नवीन BSNL टॉवर्स आम्ही मंजूर करून घेतले, त्याच्यापैकी जवळजवळ 100च्या आसपास BSNL टॉवर उभे झाले, कार्यान्वित झाले, पण पुढे जे त्याचे पाठपुरावा करायला पाहिजे तो मात्र या निवडून आलेल्या खासदार नारायण राणे यांच्याकडून होतच नसल्यामुळे BSNL यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आज मी त्याचा आढावा घ्यायला BSNLच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहे। त्यांच्या आयुष्यात 30 जून पर्यंत मुंबई गोवा रस्ता पूर्ण होऊ शकणार नाही। आज मला भीती वाटते परशुराम घाट या पावसाळ्यामध्ये सुद्धा पडेल। चिपळूणचं ब्रिज आहे, पालीचं ब्रिज आहे, लांजाचं ब्रिज आहे, एक ब्रिज पूर्ण व्हायला किमान अजून 1.5 वर्ष लागतील आणि त्यानंतर संगमेश्वर ते पाली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातला खूप मोठा पॅच जो राहिलेला आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा किमान 1 वर्ष जातील अजून। हे माननीय नारायण राणे साहेबांना माहिती आहे का चिपी विमानतळाची मुंबई सेवा बंद झालेली आहे का? एकदा जरा त्यांना सुद्धा प्रश्न विचारा। तर निद्रिस्त असलेले खासदार दुर्दैवाने सिंधुदुर्गाला भेटल्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पाठपुरावा करून चिपी ते मुंबई ही विमानसेवा मी चालू केली होती ती 26 ऑगस्ट 2024ला तिथं करार संपला, पुढे चालू करण्यासाठी या खासदार महोदयांनी काही केलेलं नाही आणि म्हणून ते बंद झालेले आहे। प्रशासन अत्यंत भ्रष्टाचारी झालेलं आहे। बघा आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशासकांच्यावर ज्या धाडी टाकल्या जातात, करोडो रुपयाचं घबाड त्यांच्या घरामध्ये मिळते। त्यामुळे सध्याचं जे शासन आहे ते शासन आणि प्रशासन एकत्रित म्हणून एवढी लुटमार महाराष्ट्राची करतायत आणि त्यामुळे असे भ्रष्टाचारी अधिकारी निर्माण करण्याचं काम सध्याचं हे त्रांगड सरकार करतं। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग सप्लाय कोणत्या जिल्ह्यात होत असेल तो सिंधुदुर्ग जिल्हा। गोवा बनावटीची सर्वात जास्त दारू कुठे चालू होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा आणि जे सप्लाय करणारे सगळे हे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण अवैध धंदे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत। त्यामुळे साहजिकच आहे हे धंदे करायचे असतील, वाळू तस्करी करायची असेल, खडी तस्करी करायची असेल, कासारड्याच्या मायनिंग अवैधरित्या चालू असलेली मायनिंग चालू करायची असेल तर शेकडो कोटी रुपये त्यांना द्यावेच लागणार आहे। अक्का बुक्का हे सगळे राणे कुटुंबीय, नारायण राणे कुटुंबीय।